नमस्कार मित्रांनो, गेले काही दिवस बंद असलेला आमचा ग्राउंड झिरो हा यूट्यूब चॅनल मी पुन्हा नव्याने सुरू करतोय. यातील सारे विषय जरा वास्तवाशी निगडीत आहेत आणि यातील पहिला विषय आहे समुपदेशन काळाची गरज. आणि आपल्याला यासाठी लाभलेले आहेत प्रमुख पाहुणे श्री आशुतोष कुंभार सर, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त समुपदेशक, ज्यांची मुलाखत घेतली आहे वैभव पोतदार यांनी. तर चला तर मित्रांनो, जाणून घेऊया समुपदेशनाबद्दल. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक ग्राउंड झिरो या आपल्या यूट्यूब पॉडकास्टच्या अंतर्गत आपले एक परम मित्र आणि चांगले समुपदेशक म्हणून तर थोडक्यात एक काउन्सिलर, जे खूप सुंदर काउन्सिलिंग करतात. आज आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत. थोडक्यात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ओके, तर सुरू करूया आपण. नमस्कार. नमस्कार आशुतोष सर. नमस्कार सर. आज आपण एक ग्राउंड झिरो, तो आपलं युट्यूब चॅनल तुम्हाला माहित आहेतच, त्याच्यानुसार आपण तुमची एक मुलाखत घेतोय. तर तुम्ही काउन्सिलिंग करता. हा. ओके, काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय हे जरा सांगा. सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार. सर, काउन्सिलिंग हा शब्दच मुळात आहे ना, टू काउन्सिल या शब्दापासून आलेला आहे. काउन्सिल करणे म्हणजे कन्सोल आणि काउन्सिलिंग हा थोडासा डिफरन्स येतो. कन्सोल करणे म्हणजे सांत्वना देणे आणि काउन्सिल करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याला समुपदेशन करणे, समजावून सांगणे एखादी गोष्ट. बऱ्याचदा आपल्याला असं म्हटलं जातं की सोनाराने कान टोचावे, पण सोनार कोण असावा इथून सुरुवात होते. आणि जर योग्य सोनार असेल कान टोचणारा, तर मात्र त्याचे कान व्यवस्थित टोचले जातात. त्याच पद्धतीनं काउन्सिलर जर चांगला असेल तर तुमचं काउन्सिलिंग चांगलं होतं. त्यामुळं काउन्सिलिंग म्हणजे काय, तर आपल्या भावना जाणून घेऊन, आपली परिस्थिती जाणून घेऊन, त्याविषयी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा एक वाटाड्या असं म्हटलं तर आपल्याला जरा वावगं ठरणार नाही. ओके, आणि ह्या काउन्सिलिंगची आता कितपत गरज आहे? काउन्सिलिंगची सर सध्या खूप गरज झालेली आहे. कारण आपण साधारणतः कोविडच्या लाटेनंतर आपण पाहिलं तर सगळ्यांचंच आयुष्य एकदम बिझी झालेलं आहे आणि आपण खूप व्यापून केलेलं आहे. तुम्ही स्वतःच आपलं आयुष्य आपण थोडंसं ऑब्झर्व करून पाहूयात. 2019-20च्या पूर्वी जे आपण आयुष्य जगत होतो ते आयुष्य खूप फास्ट झालेलं आहे. कारण माणूस आयुष्य लिमिटेड असल्याच्या विचारातून ते परिपूर्ण जगण्याच्या नादामध्ये भरपूर धावतोय आणि तो धावण्याच्या नादामध्ये त्याला स्ट्रेस येतो, छोट्या छोट्या गोष्टीचा स्ट्रेस येतो. आणि स्ट्रेस म्हणजे अगदी आता आपण इथं बसलेलो आहोत तर आपल्या डोक्यामध्ये पुढचं शेड्यूल आहे की ते हे मला वेळ संपवायचं आहे, मला तिथं पोहोचायचं आहे. आणि ते जशी वेळ जवळ येईल तसा आपल्यावरचा स्ट्रेस वाढतोय. मग या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी असेल किंवा मुलांच्या हातामध्ये सध्या मोबाईल नावाचं शस्त्र आलेलं आहे आणि कोविड नंतर मग अभ्यासाच्या नावाखाली मुलांकडे मोबाईल आलेला आहे. त्यामुळे मुलांकडची सहनशीलता होती ती कमी होत चाललेली आहे. त्यामुळे मुलांना ऍक्च्युअल, जसं आपल्या चॅनलचं पण नाव आहे ग्राउंड झिरो, त्याची जाणीव करून देण्यासाठी समुपदेशन ही काळाची गरज आहे. कारण बरं, आपल्याला असं वाटतंय की समुपदेशनाची गरज फक्त 9वी-10वीला शिकणाऱ्या मुलांसाठी आहे किंवा अगदीच कुणाच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी वादळ आलेलं आहे त्याला गरज आहे, असं अजिबात नाहीये. किंवा पूर्वीच्या ज्या काही संकल्पना होत्या की काउन्सिलिंग किंवा मानसोपचार तज्ञाकडे कुणी जावं, तर एखादा वेळ आहे का, मला का वेळ लागले का, असं एखादा म्हणतो, तर तिथं जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठी तुम्हाला मनातल्या भावना ऐकून घेणारा एखादा व्यक्ती गरजेचा आहे. कारण आज बोलायला ऐकायला माणूस नाहीये. मग त्या तुमच्या भावना ऐकून घेऊन, बघा, भावना ऐकून घ्यायचे, शब्द नाहीत ऐकून घ्यायचे, भावना ऐकून घेऊन त्या भावना तुम्हाला उलगडून सांगणारा माणूस म्हणून समुपदेशकाची जास्त गरज आहे. अच्छा, समुपदेशन आणि सायकोलॉजी याच्यात काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. मुळातच समुपदेशन जे केलं जातं हे सायकोलॉजीच्या अनुषंगाने केलं जातं. आता सायकोलॉजी म्हणजे काय आहे, तर त्या व्यक्तीची मानसिक स्थिती कशी आहे याच्यावरून केलं जातं. आज आपण काय पाहतोय की माणूस स्वतःमध्ये गुरफटत चालले.
आता स्वतःमध्ये गुरपटते म्हणजे काय होतंय, मोबाईल येतोय, एखादी रील येते, एखादा व्हिडिओ येतोय आणि तो त्याच बघत बसतो. आणि मग तो काय करतोय, स्वतःच आयुष्य त्याच्याशी कम्पेअर करायला चालू करतो. पण तो कम्पेअर करून थांबतोय का? नाही थांबत आहे. त्याच्या डोक्यातलं ते चक्र चालू झालं आहे की मला ते अचीव्ह करायचं, मला तेवढे लाईक्स आले पाहिजेत, मला तेवढे फॉलोअर्स आले पाहिजेत, मला लोकांनी पाहिलं पाहिजे. ही त्याची मानसिकता आहे. त्याच्या मानसिकतेला योग्य वळण देण्यासाठी त्याला कुणाच्या तरी, पूर्वी बघितलं का आपल्या घरात आजी असायची, आपले आजोबा असायचे, घरातले लोक आपण एकत्र कुटुंब पद्धतीत होतो. त्यावेळेला सांगायला लोक होती, समुपदेशक होते. हे सगळे समुपदेशकच होते. अगदी आपण जर जुन्या काळामध्ये बघितलं तर श्रीकृष्ण हा समुपदेशकच, मूळ समुपदेशक श्रीकृष्ण, ज्यांनी अर्जुनाचं रणांगणावरती केलेलं काउन्सिलिंग म्हणजे आपण भगवद्गीता म्हणतो. आणि हे कशाच होतं, अर्जुनाच्या मनामध्ये जे द्वंद्व चाललं होतं ते थांबवण्यासाठी केलेलं काउन्सिलिंग आहे. त्यामुळं मानसिकता किंवा मानसोपचार किंवा सायकोलॉजी याचा आणि सायकोलॉजीचा अत्यंत निकटचा संबंध आहे. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ओके, मग आता हे जे आपण समुपदेशन करतो त्याच्यामध्ये गरज आहे आपल्याला समुपदेशनाची, हे कधी ओळखावं? समुपदेशनाची किंवा एखाद्याला समोरच्याला आपल्याला समुपदेशन लागावं किंवा त्याला आपल्याला समजून सांगता येईल, हे जेव्हा आपल्याला ओळखायला येत आहे किंवा मला स्वतःला करायचं समुपदेशन, हे मी कधी समजून समजायचं किंवा मला करायचंय, बरोबर, कसं ओळखायचं? आता मुळात मला गरज आहे का हे स्वतःला प्रश्न विचारण्याची वेळ संपलेली आपली. कारण समुपदेशन कोण करून घेते हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. समुपदेशन ज्या व्यक्तीला निकट जाणवते, गरज जाणवते किंवा जो डिप्रेशन मध्ये जातोय तोच येतोय. दुसरा कोण येतोय का सांगा? वैयक्तिक आयुष्य. आणि सध्याची इंटेलेक्च्युअल पिढी आहे, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. त्याला वाटतं मी 4 मोटिवेशनल व्हिडिओ बघितले, त्याच्यावरती कोण 4 मोटिवेशनल गुरु येत आहेत, त्यांच्यावरून काही 4 गोष्टी ऐकल्या, त्या मी इम्प्लिमेंटेशन करायचा प्रयत्न केला, स्वतःहून करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मला मानसिक त्रास किंवा मानसिक टेन्शन येणार नाही. तर असं काही होत नाही. आणि मुळातच जी इंटेलेक्च्युअल लोक असतात त्यांचा हा आपण ड्रॉबॅक म्हणू शकतो, मला काय गरज आहे. आताही समाजात खूप आहे सर इगो. इगो असं नाही म्हणता येणार आहे की मला सगळं माहिती आहे. आता परवाचाच अगदी गोष्ट आहे की मला एका ताईंचा फोन आला की सर फ्री आहात का? म्हणलं आहे बोला. सर म्हणे माझ्या एका मैत्रिणीची मुलगी आहे, तिचं काउन्सिलिंग करायचं. म्हणलं अच्छा काय अडचण नाही, काय अडचण म्हणजे प्रॉब्लेम काय? तर त्यांनी सांगितलं की ती मुलगी 10वीला आहे, अगदी छान चुणचुणीत मुलगी आहे आणि अचानक ते 9वी नंतर ती खूप शांत 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 झाली, बोलत नाही, तिच्या मनात काय चाललंय आम्हाला लक्षात येत नाही. खूप हुशार मुलगी आहे सर, खूप छान मुलगी आहे सर, तिला काउन्सिलिंगची गरज आहे. म्हटलं भेटूयात आपण शनिवारचं शेड्यूल लावूयात. म्हटलं काय अडचण नाहीये. म्हणलं एक काम करा, फक्त त्याच्या आईला मला फोन एकदा करायला सांगा की आपण शेड्यूल त्यांच्याशी मी डिस्कस करतो. आईचा फोन आल्यानंतर आई म्हणली सर काउन्सिलिंग म्हणजे तुम्ही काय करता? म्हणलं काय नाही, आपण करिअर कसं निवडावं, आपला स्वभाव काय आहे, स्वभावानुसार आपण स्ट्रेस फ्री कसं राहावं या दृष्टीने आपण मार्गदर्शन करतो. म्हणजे सर मग काय सध्या 10वी नंतर केलं तर चालेल, आत्ताच केलं पाहिजे असं त्याला इमर्जन्सी काय आहे? मी म्हणलं असं काही नाहीये, इमर्जन्सी काहीच नाहीये. तुम्ही आजही करू शकता, उद्याही करू शकता, 6 महिन्याने करू शकता, वर्षाने करू शकता. तुम्हाला तुमच्या मुलातील, स्वतःतील किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीतील जर बदल जाणवत असतील तर त्याला समुपदेशनाची गरज आहे हे आपण ओळखलं पाहिजे. स्वतःमध्ये सुद्धा बदल तुम्हाला 100% त्या समुपदेशकाला भेटलं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या समस्यांचं निराकरण करावंच लागेल, बाय हुक क्रूक केलं पाहिजे. पण ह्यात अजून एक गोष्ट सर आढळली येते. ती गोष्ट म्हणजे काय आहे, मला सुद्धा वाटलं पाहिजे माझं काउन्सिलिंग झालं पाहिजे. औषध उपचार असे असतात, तुमची इच्छा असो नसो तुम्हाला दिले की तुम्ही बरं होताय. समुपदेशन असं होत नाही सर. समुपदेशन ही मानसिक आणि भावनिक प्रक्रिया आहे.
जोपर्यंत पुढचा व्यक्ती ज्याचं काउन्सिलिंग करायचं आहे तो 100% इन्व्हॉल्व नाहीये, त्याला 100% ती गोष्ट मान्य नाहीये की माझं काउन्सिलिंग करायचं आहे, तो वेळेस काउन्सिलिंग होत नाही. त्यालाही मान्य पाहिजे ती गोष्ट. 100% मान्य पाहिजे, त्याला गरज वाटली पाहिजे, हो बरोबर आहे. किमान कसं होते सर, ही भावनिक प्रक्रिया, ही मानसिक प्रक्रिया. तो जसा उलगडत जाईल स्वतःला तसं त्याच्या अंतरंगामध्ये जाऊन आपल्याला त्या समस्या जाणून घेता येते. पण जर जाताच आलं नाही तर अंतरंगामध्ये सर एक्स्ट्रोवर्ट असाल तर काय प्रश्न नाही, इंट्रोवर्ट असणाऱ्या मुलांचं काय, अशा लोकांचं काय, खूप खूप असतात आणि बोलतच नाही. मग हे मुलांच्या बाबतीत करता म्हणजे आता जे 10वीच्या मुलीचं बोलला तुम्ही, अगदी इंट्रोवर्ट झाली असं म्हणतो. इंट्रोवर्ट झाले, अगदी बरोबर आहे. म्हणजे कसं होते सर, आता मध्यंतरी माझ्याकडे एक मुलगी आली काउन्सिलिंगला, पालक घेऊन आले, शांत बसली. पालकांनी सांगितले हे असं तसं 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 खूप इकडचं तिकडं सांगितलं. पालकांना मग मी सांगितलं थोडं बाहेर बसा, मला तिच्याशी बोलू द्या. मग तिला पाणी प्यायला दिलं, अगदी मला वाटते 12वी किंवा ग्रॅज्युएशनची असावी. म्हणलं दीदी काय कसं काय चाललंय कॉलेज तुझं? एक नाही दोन नाही. दीदी कसं चाललंय आयुष्य तुझं, काय चाललेलं आहे? सोड मम्मी काय म्हणजे सोडून द्या, आपल्याला मम्मीशी काही करायचं नाहीये. पण तुला काय वाटतंय तुझ्या आयुष्यात कसं चाललंय, तुझी मैत्रिणी कोण आहेत? 1 तास 1.5 तास गेला सर. बर, मुलगी माझ्याशी कधी शब्द बोलली ना. तुम्ही प्रश्न विचारता? हो, मी त्याच्याशी गप्पाच मारत होतो. त्या दरम्यान एकदाही ती बोलली? शब्द नाही, हा हो ओके छान येस नो एवढंच. ओके. तो सेशन गेला. दुसऱ्या सेशनला मी बोलवलं त्यांना, या जरा बोलायचं आणि फक्त म्हणजे दीदीला वाटलं. मग तो सेशन गेला, त्यात पण अगदीच नुसती एका वाक्यात उत्तर द्या वजा उत्तर झाली सगळी. आणि मग 3ऱ्या-4थ्या सेशनला ती मुलगी माझ्याशी कम्फर्टेबल झाली. आणि मग तिनं तिच्या ज्या काही आयुष्यात घटना घडते त्या तिनं मला मग सविस्तर सांगायला चालू केली. म्हणजे जोपर्यंत त्या व्यक्तीचा काउन्सिलर वरती जर इंट्रोवर्ट असेल तर तो रेपो व्हावा लागतोय. तेवढा वेळ पालकांनी किंवा त्या व्यक्तीनं पण बेअर केला पाहिजे की आपल्याला तिथं जाऊन गेलं पाहिजे. मी 4 वेळा जातोय, माझं काहीच होत नाहीये, असं होऊन चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे. हे जर तुमचा पाल्य असेल जो अगदीच आपण असं म्हणे की 7वी नंतरचा असेल तर तुम्ही त्याला घेऊन येऊ शकता. पण जर आपल्यासारखा वयाचा माणूस असेल ज्याचं साधारणतः 30 क्रॉस झाले असं म्हणूया, त्याला सर स्वतःहून यावं लागेल. त्याला स्वतःतील बदल ओळखावे लागतील की काय माझ्यात बदल होत आहेत आणि निश्चित तुम्हाला यावं लागेल. अन्यथा जो स्ट्रेस येतोय तो भयंकर स्ट्रेस येतो आणि तो मानसिक म्हणण्यापेक्षा सर तो इतका दबावाचा आहे स्ट्रेस की माणसं त्यात वाहत चालली. हा काल्पनिक आहे सर सगळा दबाव आणि त्यात वाहत चालली. ह्याला थांबवण्याचं आपल्याकडं तंत्रच नाही आहे. आता ह्याच्यात मला सांगा, जे काउन्सिलिंग म्हणतोय ह्याची गरज प्रत्येक शाळेमध्ये आहे का प्रत्येक समाजामध्ये लागणार आहे? सर याची काउन्सिलर शाळामध्ये तर आहेच. जे नवीन शैक्षणिक धोरण येऊ लागलेलं आहे, नवे शैक्षणिक धोरण 2020 सरकारनं आपल्या जाहीर केलं, त्याच्यानुसार सरकारच्या अजेंड्यामध्येच आहे की शाळेत काउन्सिलर पाहिजे. ज्या मोठमोठ्या शाळा आहेत तिथं काउन्सिलर असतो. करिअर काउन्सिलर वेगळा असतो आणि काउन्सिलर पण वेगळा असतो. आता रयत शिक्षण संस्थेने गेल्या 2 वर्षापूर्वी हा उपक्रम हाती घेतला, शाळा तिथे काउन्सिलर. आणि रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या संपूर्ण शाळातील एका व्यक्तीला काउन्सिलर बनवलं. त्यामुळं शाळेत तर निश्चित आहे सर, पण समाजामध्ये पण जास्त. मला ते महत्वाचं. समाजामध्ये काउन्सिलिंग ही खूप गरजेचं आहे. ते शाळेपुरतं मुलांना करिअरच्या दृष्टिकोनातून होऊ शकतं किंवा मुलगा एखाद्या शाळेत एखादी XYZ गोष्ट करतोय त्या अनुषंगाने होऊ शकतं. मी काउन्सिलिंग समाजाबद्दल का म्हणलं, कारण का आजकाल लोकांना एखाद्या डॉक्टरला कळतं की बाबा ह्याला काउन्सिलिंगची गरज आहे, परंतु ते काउन्सिलिंग न सांगता तुम्ही एखाद्या सायकॅट्रिकला जाऊन भेटा किंवा सायकोलॉजिस्टला असं सांगतात. बरोबर. परंतु मी विचार केला की सायकॅट्रिककडे जाणं म्हणजे माणसांना थोडं ते वेगळं वाटतं.
तर माझ्या डोक्यावर खरं काय डोक्यावर परिणाम परिणाम झालाय झाला का? का, मी वेडा आहे का, हा. असं लोकांना वाटतं. पण तो काउन्सिलिंग म्हटल्यानंतर लोक थोडं त्याच्याकडे सॉफ्ट कॉर्नरनी बघतात. बरोबर. म्हणून मी समाजाला कितपत गरज आहे असं समाज काहीतरी सर कसं आहे तुम्हाला सांगतो. आता काउन्सिलर काय करतो, तर काउन्सिलर समाज आणि सायकॅट्रिस्ट याच्यामधला दुवा म्हणजे आपण समजतो काउन्सिलर आहे. कारण सर आमचा पण रूल असा आहे की एका मर्यादेपर्यंत त्याचं काउन्सिलिंग होऊ शकतं. ज्या वेळेला त्याला मेडिसिनची गरज लागेल ते तुम्हाला सायकॅट्रिस्ट इंट्रोड्यूस करावाच लागेल, Yes. किंवा ती केस स्टडी करून तुम्हाला सायकॅट्रिस्टशी डिस्कस करावीच लागेल. Yes. फक्त सायकॅट्रिस्ट पर्यंत पोहोचवणारं माध्यम म्हणून आपण काउन्सिलर समाजाला म्हणू शकतो. पण परत तोच आपला मागाचा मुद्दा जो राहिला की ह्याला रेपो होणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला त्याची गरज वाटणं खूप गरजेची गोष्ट आहे. आज समाजामध्ये सर्वात जास्त काउन्सिलिंगची गरज आहे. मी समाजाचं का म्हटलं माहिती का, विद्यार्थ्यांचं आईबाप करूनच घेणार. असं होत नाही. कारण मला वाटतं, कारण मग आता बघतोय मी की मुलांना नाही पोराला माझ्या एकदा दाखवू ह्या सरांना भेटूया, ते चांगलं करिअर मार्गदर्शन करतील किंवा त्याला पुढं काय करायचं पाहिजे, त्याच्या मनात काय चाललंय हे विचारतील. परंतु पालकांना स्वतःला पण एक काउन्सिलिंग करून घ्यायला हवं, हे जाणीव होत नाही. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळी पालक असा मुलांना करून घ्यायला इच्छुक आहे, तर सर थोडस तुम्हाला ही विस्ताराने गोष्ट सांगू. ज्यावेळी आपण मुलाचं करिअर काउन्सिलर करतो, सर करिअर कशावरती डिसाईड होतं? सगळी लोक म्हणताय इंटरेस्टवरती होते. सर फक्त इंटरेस्टवरती करिअर डिसाईड होत नाही. Yes. त्याला अजून 5 आस्पेक्ट लागतात. Okay. त्या आवड बरोबर त्याचा आपल्याला इंटेलिजन्स मोजावा लागेल, IQ मोजावा लागेल. बर आवड आहे, इंटेलिजन्स आहे, मग तुम्हाला मग सर काय पाहिजे लागेल, करू देत की त्याला. आता एक मुलगी आहे सर, जिला इंटरेस्ट पण आहे, त्याच्याकडे ते स्किल पण आहे, म्हणजे IQ पण तिचा तेवढा आहे. आणि म्हणजे समजून जाय की एक मुलगी आहे, तिला डॉक्टर व्हायचं आहे, IQ तिचा जबरदस्त आहे, तिला इंटरेस्ट पण त्यातच आहे. सर पण रक्त बघितलं की घाबरते सर मुली, ते डॉक्टर होईल का? अरे बापरे, बरं, आवड आहे सगळं करून तो त्याच्यात तो फोबिया म्हणा फोबिया म्हणा. बर सगळं आहे म्हणा. आता फोबिया पण नाही आहे, पण थोडीशी ती हळवी आहे मुलगी, हा. ती होऊ शकते का डॉक्टर? नाही होऊ शकत डॉक्टर. ती काउन्सिलरचं काय काम आहे की त्याला सांगायचं की तू हे करू नकोस. तुम्हाला पेशंट बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःच्याच भावना अनावर झाल्या तर तुम्ही काय त्याचे उपचार करा. मग ह्याच्यामध्ये 4 नवीन मुद्दे आपण ऍड करतोय. आवड आहे, IQ आहे, आणि मग 4 मुद्दे कोणते? सगळ्यात पहिला मुद्दा येतो म्हणजे होम फॅक्टर. घरचं वातावरण कसं. आपण जेव्हा त्या मुलाच्या टेस्ट करतो तेव्हा त्याच्या न कळत तो उत्तर देत असतो त्या टेस्टची. त्यातून त्याचं घरचं वातावरण कसं आहे कळतं. घरचं वातावरण आम्हाला 3 टप्प्यात कळतं की चांगलं आहे, बरं आहे, थोडस डिस्टर्ब आहे, किंवा पूर्ण अनसॅटिस्फाय. तो मुलगा जर घरातच अनसॅटिस्फाय असेल म्हणजे काउन्सिलिंगची गरज पालकांना जास्त आहे. हे त्यातूनच आपल्याला आउटपुट येते. मग आपण पालकाशी बोलतोय, म्हणजे जे पालक मुलाच्या काउन्सिलिंगला येतात त्याचं तर आणायचं करावंच लागतंय. त्यामुळे जागरूक पालक असेल तर ते होऊन जाते. त्यामुळे होम फॅक्टर आपल्याला निश्चित करतोय. आता होम फॅक्टरचाच मुद्दा तुम्हाला सांगतो. अगदी कालचाच किस्सा आहे. एका ठिकाणी प्रशिक्षण चालू होतं, तिथे गेलो होतो मी, आणि एका तिथं मुलीला सर चक्कर आहे. 4थी-5वीची मुलगी असावी सर. मग तिला बाजूला घेतलं, तिला पाणी दिलं, तिला एखादं चॉकलेट आणून दिलं. आमचे मित्र होते दिनेश, त्यांना म्हणलं सर हिच्याजवळ थांबा जरा, तोपर्यंत मी गाडीची सोय करतो. गाडी घेतली. तिला विचारलं बाळा कुठं राहतेस, तिने तिचा पत्ता सांगितला. चल म्हणलं तुझ्या मम्मी जवळ सोडतो. सर म्हणजे मम्मी नाहीये घरी. अच्छा चल म्हणलं बाबा असतील घरी. सर पप्पा पण आहेत घरी. 4थीची मुलगी सांगते. अच्छा मग आजी असेल ना म्हणलं, आजी जाऊन सोडतो तुला. सर आजी पण नाही घरी. मग घरी कोण आहे? कोण नाही म्हणली, मी एकटीच आहे. अरे म्हणलं मग तुला सोडायचं ना. नाही समोर एक मामी राहतात त्यांच्याकडे सर मी जाऊ शकते.
ऑफिसला आहे, 8 वाजता येईल. संध्याकाळी. हा. अरे वा. आणि बाबा बाबा सर रात्री 10-10:30 येतात. आता त्या मुलीचा होम फॅक्टर जर तुम्ही काउन्सिलिंगला घेतलात तर अनसॅटिस्फाय, तिला कुटुंबही कल्पनाच माहित नाहीये. म्हणजे आपण किती पैशाच्या मागत आहोत. त्या व्यक्तीचा, त्या मुलीचा जर काउन्सिलिंगला आपण टेस्ट घेतली तर आपल्या ज्या संस्कृती सांगितल्या बोललेली की मायेचा ओलावा, कुटुंब, सर काय गोष्टी येणार आहेत. म्हणजे तिला घरी सोडताना सुद्धा आम्ही ज्या समोरच्या ताईला सांगितलं, मी 4 हाक मारल्यानंतर त्या ताई बाहेर आल्या, त्या बघतायत आम्हाला तिथून. ताई हा तिथून हा म्हणजे तुमच्या घरासमोर राहते मुलगी, तिला चक्कर करते. होय का, हे कशी काय का, तिथून. बर. आणि ही गोष्ट खेड्यातली, शहरातली पण नाही. निम शहर म्हणूया आपण त्याला. बर. मग अशा ठिकाणी काय करणार आहे. तर होम त्यातून फॅक्टर आपल्याला कळतोयच. त्यातून आपल्याला दुसरा सर मुद्दा कळतो, तो म्हणजे त्याचं हेल्थ कसं. एखाद्याचं पायलट व्हायचं स्वप्न आहे पण त्याचं हेल्थ, त्याला सर्दीचा त्रास होतोय. एकाला मरीन इंजिनिअरिंग करायचं आहे पण त्याला ॲलर्जिक सर्दी आहे, नाही करू शकत. हा फॅक्टर पण आपण बघतो त्याच्यात 100% पाहतो. थोडक्यात त्याचे त्याला आजार काय किंवा त्याला आहे का, त्याला कोणत्या हे पद्धतीचा counseling आजार आपण आहे. बघतो. आपल्याला टेस्टिंग मधूनच येते हे सगळं. बरं. की बाबा साधारण त्याची तब्येत अशी नरम राहते, मग त्याला आपण करिअर देताना थोडंसं वेगळ्या पद्धतीचे देऊ शकतो. बाबा तू हे नको, थोडंसं हे प्रेफर कर, जे तुझ्या तब्येतीला झेपलं. तिसरा फॅक्टर आपण बघतो सर, त्याचं सामाजिक कसा आहे, सोशल कसा आहे. मला MBA HR करायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे, आणि मला 4 माणसात बोलता येते. इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट आपल्याला कळतील कशी, किंवा फोबी असतो समाजात बोलायचा. पुढे उभं राहिले की हातपाय थरथर कापतात, घशाला कोरड पडते. मी काही जणांना सांगू इच्छितो, इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट हे जे 2 शब्द मला बघापासून आपण ऐकतोय. इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे कोण. इंट्रोवर्ट म्हणजे जो स्वतः आत्मग्न आहे, पुढं प्रकट होत नाही, लगेच सांगत नाही, मनातल्या मनात तुमचं राहतो. अबोल आणि बोल का आपण असं म्हणू शकतो. साधा संपल सरांनी सांगलं सांगितलं समजलं. तर जर तो अबोलच असेल तर तो काय MBA मध्ये आपण मार्केटिंगला आपण MBA सजेस्ट करू शकत नाही. तो सोशल कसा आहे, समाजात किती मिसळतो, किंवा एखाद्याचा सोशल काउंट खूप चांगला आहे, मग त्याला आपण अगदी नेता होण्यापासून त्याला मार्केटिंगच्या स्किल देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्यातून कळतात. आणि प्रत्येकाचं काही पुस्तक नसतं. परवा मी गणेश शिंदे सरांचं एक व्याख्यान ऐकलं. त्यांनी सांगितलेलं की ते ज्यावेळी MBA ला होते ते तिने वर्गाच्या सगळ्या मुलांना उभा केलं, तुम्हाला काय MBA व्हायचं, तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं विचारलं. कुणी सांगितलं मार्केटिंग, कुणी सांगितलं HR, कुणी काय सांगितलं. एक तोत्रा पोरगा उभा राहिला. त्याला विचारलं सर तू काय होणार आहे, तर मला मार्केटिंग करायचं आहे. सर म्हणले तुला मार्केटिंग म्हणायला येत नाहीये, तू कशाला मार्केटिंग करशील. नाही थल मार्केटिंगच करणार. सर म्हणजे आपण एक काम करूयात, आपण मार्केटिंगवाल्याने एक टास्क देऊ. मग तिने रामायण महाभारतच्या प्रति आणल्या, 50-50 रुपयाच्या प्रति आणल्या, सांगितली 100 प्रति, 8 दिवसांनी आपण बघूया. मग हुशार मुलांनी, बोलक्या मुलांनी काय विचारले, 100 प्रति. आज वैभव सरांना फोन केला, 5 घ्या. आशुतोष सरांना फोन केला, श्रीधर सरांना फोन केला. किती वेळ लागतोय. 8 दिवसांनी ज्यावेळी शाळेत कॉलेजमध्ये विचारलं गेलं, गणेश तुझ्या किती खपल्या, 8. राहुल तुझ्या किती, 15. आणि शेवटच्या बेंचवर बसलेल्या तर तोत्र्या मुलाला विचारलं तुझ्या किती खपल्या, मला सर 100च्या 100. त्याला सर म्हणे कसं काय, म्हणला सर मी प्रत्येकाच्या घरी जायचं, बेल वाजवायचं, त्याला थांबायचं, ही लांब आहे नाही, विकत घेतोस का वाचून दाखवू. म्हणजे काय आहे यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय, आपले वीक पॉईंट कळाले की आपल्याला ते स्ट्रॉंग पॉईंट बनवता येईल. हे काउन्सिलिंग होतं. तुमचं जे स्वॉट अनालिसिस होतं ना, आपलं स्वॉट अनालिसिस हे प्रत्येकाने केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. ज्याला करिअर करायचं आहे,
याला स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे सर. SWOT. स्वॉट अनालिसिस म्हणजे काय? स्वॉट मधला येस स्ट्रेंथ दाखवतो तुमची. काय स्ट्रेंथ आहे लिहून काढायला माझ्या ह्या स्ट्रेंथ पॉईंट. तुम्ही सांगा माझं इंजिनिअरिंगचं हे आहे, मी माझं सांगेन माझे हे स्ट्रेंथ आहे. बघा करिअर स्वॉट अनालिसिस हे खूप महत्वाचं आहे. त्याचा डब्ल्यू विकनेसेस आपले लिहून काढायचे की माझे हे विकनेसेस आहेत. आणि हे काय होते सर, विकनेसेस मान्य करत नाही सर. ऍक्सेप्टन्सच नाही राहिलेला समाजात. आम्ही मध्यंतरी एक प्रयोग केला की संध्याकाळी सगळ्यांनी घरी जेवायला एकत्र बसायचं रोज संध्याकाळी. कुटुंबामध्ये तुम्ही हा प्रयोग करून बघा. आणि सगळ्यात आधी घरचा प्रमुख आजोबा असतील किंवा वडील असतील ते सांगायचे की जेवायच्या पूर्वी करायची क्रिया की आज माझ्याकडून दिवसभरात 1 2 3 4 ह्या चुका झाल्या. मग आई सांगेल, मग मोठा भाऊ, छोटा भाऊ असं सांगेल. कोण सांगत नाही? चूक कोणासमोर मान्य करतात? चूक मान्य करते. ओके. ऍक्सेप्टन्स काय? ज्याच्याकडे ऍक्सेप्टन्स आहे तो त्या विकनेसेस लिहू शकतो स्वतःच. आपण चूक मान्यच करत नाही तर कसं काय? मी कधी मी नसतो चुकत. त्या विकनेसेस त्याशिवाय करणार नाही आपल्याला. तर श्रोतेंनो, तुम्हाला एक कळलं का? चूक मान्य करायला सगळ्यांच्या समोर आहे. आधी सुरुवात स्वतःपासून चालू करा. हे माझं चुकलंय हे मान्य करायला लागा. है की नाही? त्याशिवाय सर पुढे जातच नाही सर. तिथंच आपले विकनेस आपल्याला समजते. विकनेसेस आहे. त्यानंतर ओ सर आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळी चूक मान्य करा तुम्हाला विकनेसेस जाणवतील, मग तुमच्या समोर ओ उभा राहतो. ओ स्टँड फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुमची स्ट्रेंथ तुमच्या लक्षात आली, तुमची विकनेस लक्षात आली, तुम्ही दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास केला की मग तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसतात की माझ्या स्ट्रेंथ नुसार माझ्या ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत, विकनेसेस मुळे माझ्या ह्या अपॉर्च्युनिटीज गेलेल्या आहेत. मग माझी आवड आपण परत आपला इंटरेस्ट टेस्ट करायला आपण. माझी इंटरेस्ट कुठली आहे, माझ्या स्वभावाला कुठला आहे, ह्यानुसार आपल्याला करिअर निवडता येते. आणि शेवटचा सर टी स्टँड फॉर थ्रेट्स किंवा ट्रेट्स म्हणूयात आपण. धोके काय आहेत त्या करिअर? TRAIT. ट्रेट्स. धोके. मला धोके पण कळले पाहिजे. तर मी करिअर चला उठलो गेलो मला हे करिअर पाहिजे असं नाही होत सर. मला त्या करिअर निवडताना करिअर निवडल्यानंतर येणारे धोके पण मला माहिती पाहिजेत ना. ही स्वॉट अनालिसिस हे जे तुम्ही स्वतःच करता ना, मग तुम्हाला पुढे जायला संधी मिळते. आणि मग आपल्या जर टेस्टचा मागाशी सांगत होतो तुम्हाला, त्यातला 4था भाग येतो तो आपण त्याचा IQ चेक केला जातो सर. सगळीकडे समाजात सगळीकडे IQ चेक करून येईल. तुमचा EQ कोण चेक करताय? ई स्टँड फॉर इमोशनल कोशंट. भावनिक म्हणता तुम्ही. भावनिकता त्याची कशी. ओके. सर आम्ही मध्यंतरी एका शाळेत टेस्टिंग केलं, 10वीच्या मुलांचं केलं. 80% मुलांचा आणि मुलींचा EQ अनसॅटिस्फाय आला. 80%. त्यातल्या 10% मुलांचा रिटायर्ड म्हणून आला. म्हणजे व्हेरी व्हेरी अनसॅटिस्फाय आला. प्रचंड हरिबल आहे. ह्याच्या पण कारण मी म्हणू शकेल त्याच्या मागे बरेच आस्पेक्ट्स आहेत की त्यांचा होम फॅक्टर लागतोय, त्याच्यामुळे इमोशनल क्वेश्चनला मार्क बसतोय, किंवा मोबाईलचं शस्त्र आलेलं आहे. भावना लवकर मोठ्या व्हायला लागल्या. मुलं नाहीत. भावना मोठ्या व्हायला लागल्या म्हणजे भावना मोठ्या व्हायला लागल्या. 5वीच्या मुलाला सुद्धा कळते आई वडिलांच्यात काय चाललेलं, घरात काय चाललेलं. परवाच्या एका मी मुलीला विचारलं, माझ्या गाडीतून येत होती, मला विचारली सर तुम्ही नेक्सॉन आहे ना? म्हटलं हो बाळा आमची पण गाडी आहे सर. 5वीची मुलगी बोलते माझ्याशी. अरे वा म्हणलं छान की, कुठली गाडी आहे? सर स्विफ्ट डिझायर आहे. अरे वा कुठं असते म्हणले, दिसली नाही मला. तिला विचारलं दिसली नाही तुझी गाडी बरेच दिवस, चुलत्याच्याकडे असते. अरे चुलते कुठे आहे? तेव्हा मुंबईला आहे बेवडा. बेवडा त्याला काय अक्कल आहे वय? आमच्या पप्पाने कर्ज काढलेले हप्ते मी भरत आहे, लय ना आलाय काय सर तो. कितवीच्या मुलीचा? 5वीची मुलगी सांगते सर. बेवड्याने सगळं इकून टाकलं, मुलगी मोठी नाही झाली.
त्याची भावना मोठी झाली. मला काय त्यामुळे वाटतं स्ट्रेस येतोय. मला काय वाटतं हे जे तुम्ही आता शब्द बोला त्या मुलीचे शब्द आहेत ते म्हणजे हे त्या मुलीचे शब्द हे तिच्या कानावर कुठून आले घरातून आले. घरातून. तेच सांगतोय काय होते सर, ज्या वेळेला पूर्वी एकत्र होम कुटुंब पद्धती- क्वेश्चन म्हटला हम्म. इमोशनल क्वेश्चन हम्म, हम्म, हम्म. हे खूप महत्वाचे आहे त्याच्यात हे कोरिलेटेड आहे सर सगळं. Correlated. ते कोरिलेट 100%. मी काय सांगतो, भावना मोठी, भावना अनसॅटिस्फाय का लागते. ती 5वीची मुलगी आहे, तिला कळालं नाही काय लपवायचं असतं आणि काय दाखवायचं असतं. लक्षात येते का? 7वी-8वीची मुलगी काय करते, काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही डिस्क्रिमिनेट करून सांगते. सोपं उदाहरण घे की आपण शाळेला असताना आपण घरी जातो, आपल्याला आई विचारते कसा होता पेपर, काय सांगतो 1 नंबर. कसा एक पैकीच्या पैकी येतो का पहिला नंबर आपला? नाही म्हणजे हे डिफेन्स मेकॅनिझम कुठून आलं आपल्याला? ओके हे आपण शिकतोय. त्या 5वीच्या मुलीला कळालं नाही. तुमच्या सगळ्याच्या घरात आहे. मला काय सांगायचं, यापूर्वी ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती त्या मुलांना काही गोष्टींचं हे जर ज्ञान दिलं जायचं. आज नवरा बायको दोघच, त्यांची चर्चा मुलं ऐकतात, मुलांना व्हिडिओ आहे, मुलांना टीव्ही आहे, त्यांना त्यांच्या वयाच्या पुढच्या भावना कळायला लागल्या, म्हणून त्यांच्या भावना पटपट मोठ्या व्हायला लागल्या. आणि भावना मोठ्या झाल्यामुळे त्यांचा इमोशनल क्वेश्चन डिस्टर्ब होतो. बऱ्याच मुलांना काउन्सिलिंग करताना, स्पेशली मुलींना, घरात आजीचं आईचं पटत नाही, आजी त्रास देते, वडील आईचं पटत नाही, बाबांचं पटत नाही, म्हणजे आजोबांचं पटत नाही. ह्याच्यामुळे यांचं इमोशनल क्वेश्चन खराब लागलाय. होम क्वेश्चन तर लागतोय. इमोशनली काय वीक आहे, काय लागते सर? पूर्वीच्या काळी ना लहान बाळ रडायला लागले तर आई काय करायची? जवळ घ्यायची बाहेर, कुशीमध्ये झोपवायची. ह्याच्यामागे सर विज्ञान होतं. काय विज्ञान होतं? तर आईच्या गर्भामध्ये असताना त्याला सगळ्यात जवळ आईचं हृदय होतं. त्याला ते हृदयाचे ठोके, ते संगीत ऐकवलं की ते मुलगा शांत व्हायचा. आज पोरगं आली काय काय करते मोबाईल तिचं त्याला ती आपण आपल्या अध्यात्मामध्ये त्याला ती ब्रह्मानंदाची टाळी त्याची लागतच नाही ना. ते सुख जे आपल्या पिढीनं अनुभवलं, आपण असं म्हणूयात की छान आईच्या मांडीवर डोकं ठेवून आपण पडलेला शांत वाटतो, हे मुलांना ती नाही आहे ना. त्याचं इमोशनल क्वेश्चन त्यामुळे खराब लागतो. आणि आम्ही मध्यंतरी वर्षा उदयन कुलकर्णी मॅडम ज्या युनेस्कोचं काम करतात, कराडच्याच आहेत आपल्या, त्याचं आम्ही भाषण ऐकलं. मला त्याच्या भाषणात एक वाक्य खूप आवडलं. मला ते प्रचंड, भाषणाची सुरुवात अशी होती की आई वडील नैसर्गिकरित्या होते, पालकत्व शिकावं. छान शब्द सुंदर आहे ना? पालकत्व तुम्हाला आई बाप तुम्ही होतच आहे, ही निसर्गाचं चक्र आहे, ते होणारच आहे. तुम्हाला पालकत्वाविषयी सांगितलं पाहिजे. पालक कसं व्हावं, काय करावं मुलांसोबत, मुलाची काय करू नये, काय वागावं, काय बोलू नये, हे पुस्तकात वाचून द्या ना सर. हे समुपदेशनातूनच होईल. नाहीतर मग येणे माझ्या मागे आहेच. त्यामुळे इमोशनल क्वेश्चन हा खराब लागतोय. त्यामुळे आपण जे मुलांना करिअरच्या विषयी मार्गदर्शन करतोय, कोणत्याही गोष्टी, आपण टोटल 6 गोष्टी त्यांच्या पाहिल्या. पहिली पाहिली त्याची इंटरेस्ट, दुसरी पाहिली त्याचा IQ, आणि त्यानंतर त्याचे 4 क्यूज. होम क्वेश्चन, HQ, हेल्थ क्वेश्चन, परत HQ आला, सोशल क्वेश्चन, सामाजिक कसं आहे तर, आणि इमोशनल क्वेश्चन. हे 6 घटक बघितले तर आपल्याला मुलाचा ग्राफ करतो की त्याला काय गरजेचं, आणि मग त्याद्वारे आपण त्याला मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे हे त्याला करणं गरजेचं आहे. बरं का सर, आता हे आपलं बोलणं चाललंय, एखादा अशी केस सांगू शकाल का की जी तुम्ही चांगल्या पद्धतीनं ट्रीट नाही म्हणा, काउन्सिलिंग केली, की जिच्या आई वडिलांपासून किंवा तिच्या सराउंडिंग पासून किंवा सोशली पासून किंवा एखाद्या त्या मुलाचं तुम्ही अशा पद्धतीनं काउन्सिलिंग केली की त्याला आता एका
एक वेगळी दिशा मिळाली किंवा त्याला काय असं मिळालं, असे कधी केस सांगू शकाल का? अशा खूप केसेस असतात. फक्त काय होते सर, काउन्सिलिंगमध्ये आपण एक समजून घेतलं पाहिजे. एक 2 वर्षापूर्वी मी केस काउन्सिलिंग केली होती. एक मुलगी होती, तिची टेस्ट घेतली, अशी आली नव्हती म्हणून नाही, आपण इन जनरल टेस्ट घेतो तशी घेतली गेली आणि तिचा होम क्वेश्चन बरा लागला, म्हणजे वाईट नाही लागला, पण इमोशनल क्वेश्चन मला खूप खराब लागला. मग मी त्याचे पालक बोलून घेतले, सांगितले की हिला काउन्सिलिंगची गरज आहे, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण फर्दर त्याला काउन्सिलिंग करूयात. पालकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचला की मुलींच्या? नाही, एक मित्र होते, त्यांच्या थ्रू मी पालकांना निरोप दिला, असं असं आहे, टेस्टिंग केलेलं आहे, तर शी नीड्स काउन्सिलिंग, सो तुम्ही इच्छुक असाल तर आपण करूयात. पालकांची रिएक्शन कशी होती? पालक म्हणजे असं चालेल सर, म्हणजे Okay. पालक दोन्हीही पॉझिटिव्ह. ओके, व्हेरी गुड. आणि म्हणजे पालक, आई खूप छान, आई घरातच असायची, आई खूप सपोर्टिव्ह, वडील सपोर्टिव्ह. मग मी परत तिचं टेस्टिंग घेतली. अच्छा. ते मला इमोशनल क्वेश्चन खराब थोडा लागलाच, पण होम क्वेश्चन खूप चांगला लागला. मग मी तिचे पालक बोलवले आणि सांगितले की तुमची मुलगीचा होम क्वेश्चन खराब आहे, या टेस्टमध्ये होम क्वेश्चन चांगला दिसतो, पण तुमच्या मुलीचा होम क्वेश्चन खराब आहे, तुमच्या नवरा बायकोच्या समोर खूप चांगली मुली आहे. नाही सर, खूप छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही कुणाला विचारा. म्हणलं हे तुम्ही मला सांगताय, तुम्ही समाजाला दाखवताय, असं प्रत्यक्षात नाहीये. ही जर भिंत किंवा हा जो मुखवटा हा उतरवला नाही तर आपण त्या मुलीपर्यंत, तिच्या समस्येपर्यंत पोहोचू नाही शकणार. सर तुम्ही असं कसं काय म्हणताय? म्हणजे तुमच्या मुलगीचे टेस्ट घेताना मी पाहिलं, उत्तर तिला डेलिबरेटली चुकीची दिली, जेणेकरून माझा रिझल्ट चुकीचा यावा. तिला डेलिबरेट चुकीचं का द्यावं वाटलं? कारण तिला हे माहित होतं की ह्या टेस्टचा रिझल्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. हे टेस्ट एक मीडियम आहे, माध्यम आहे, ज्याची ऑनेस्टी शिवाय जाऊ शकत नाही. म्हणून तुमच्या मुलीने ऑनेस्टली उत्तर नाही दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आलेले असाल तर मग आपण चर्चा करूया. मग थोडा वेळ गेला, पॉज गेला, म्हणजे त्यांनाही चूक जाणवली, रडायला लागलं. हो सर, थोडस म्हणजे कुटुंबात असतं, आमच्या मिस्टरांचं असं, माझं असं थोडासा आमच्यात एज डिफरन्स आहे, त्यातून होत आहे. आणि मुलगी थोडं ओबेस होती, जाड होती थोडीशी, त्यामुळं ह्यांच्या दोघांच्या भांडणामुळं किंवा आपण कुरबुरीमुळे ज्या सगळ्याच घरात होत असतात, त्या मुलीचा इमोशनल क्वेश्चन खराब असल्यामुळे छोट्या सुद्धा गोष्टीचा तिला मोठा परिणाम होतो. मग पालकांशी बोललो मी, पालकांनी सांगितलं सगळ्यांचीच गरज होत आहे. मग त्यांचं मी काउन्सिलिंग केलं, त्यांचे 2 सेशन्स केले. पालकांना सांगितलं तुम्हाला भांडायचं ना, ती कॉलेजला जाऊ दे, दगड घालत होतं, तिच्यासमोर नका. कारण त्या मुलीचा काय म्हणतात आपण, विवाह संस्थेवरचा विश्वास उडला. तुला मित्र नाही, मैत्रीण नाही सर. का मैत्रीण नाही आहे? एक मैत्रीण होती, त्या मैत्रिणीचं एक अफेअर होतं, मग मी तिची मैत्रीण होती. भुलना निर्माण पुढच्या चर्चेत आईकडून मला असं कळलं की ज्या पिरियड्स येतात त्या मुलीला, त्याची खूप राग घाण वाटायची तिला सगळ्या त्या गोष्टी. एवढा पराकोटीचा तिरस्कार का असावा? मग आई वडिलांशी 3-4 सेशन केल्यानंतर मग मी तिच्याशी 2 सेशन केले. पहिल्या सेशनला म्हणजे ती इंट्रोवर्टच होती, पहिल्या 2 सेशन असेच केले. आणि तिसऱ्या सेशनला मात्र मुलगी माझ्यासमोर खूप रडली. सगळं सांगितलं तिला, काय होतंय, कसं होतंय, काय. आणि मग मी तिला सांगितल्यानंतर एकदम मुलगी फ्री झाली.
म्हणजे वर्गात अशी कोपऱ्यात बसली मग एकदम तिच्यात उत्साह एकदम बिनधास्त झाली. आणि त्यानंतर एक 2-3 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर मी तिची टेस्ट परत घेतली. त्यावेळी तिचा होम क्वेश्चन पण खराब लागला, इमोशनल क्वेश्चन पण खराब लागला, पण पूर्वीपेक्षा बदल होता तिचा. आता तिला माहित होतं की हे आहे तर आहे. मग मी पाहत नाही ना, आता तुमच्या मुलीची टेस्टिंग घेऊन गेलेली आहे. आज तुमच्या मुलगीचं इमोशनल क्वेश्चन खराब आहे, तिला मान्यच आहे. तुमच्या दोघांची वाद आहे तिला पण मान्यच आहे, पण यातून तिला मान्यच आहे. ही सुरुवात आहे. आपला मागाचा जो ऍक्सेप्टन्स आला ना, ऍक्सेप्टन्स आला. मग काय आवडते तिला? सर कुकिंग आवडते. ते ग्रॅज्युएशन म्हणलं झालं की बंद करा, तिला एक्स्ट्रा क्लास लावा म्हणलं, किंवा हॉटेल मॅनेजमेंट लावा, शिकू द्यात मुलीला तुमच्या. आणि सर तिने हॉटेल मॅनेजमेंट हा एवढी मुलगी खुश आहे, प्रचंड खुश आहे. आणि पुढं त्याचं करिअरच्या दृष्टिकोनातून काय होईल ते पुढच्या ग्राफवरती ठरेल. मात्र जर ती तशीच राहिली असते तर ती आनंदी राहिली नसते. आणि जे इमोशनल क्वेश्चन म्हणजे आपल्या प्रेशर कुकर आपण जनरली उदाहरण ऐकतोय, जसं 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 दाबलं जातंय एक दिवस ते उद्ध्वस्तच होते. आणि ज्यांचं इमोशनल क्वेश्चन खराब लागतं त्या मुलांना खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्यांची नेक्स्ट स्टेज फक्त सुसाईड असते. त्यामुळे त्यांना काउन्सिलिंग हे खूप गरजेचं आहे. एकदा तो क्वेश्चन कव्हर अपला आला की मग काय अडचण येत नाही. तेव्हा अशा बरीचशी उदाहरणं आहेत ज्यांना आपण काय म्हणूयात चांगल्या मार्गावर आणतोय, फक्त ऍक्सेप्टन्स त्यांच्याकडं असावं. ऍक्सेप्टन्स असावं आणि त्याचबरोबर आपण घरच्यांनाही कसे आपल्या मुलाबाबत किंवा आपल्या पाल्याबाबत कितपत जागरूक आहोत हे पण जाणून घ्यावं. 100% पालकांचा रोल सर खूप महत्वाचा आहे. पालक किंवा आपल्या वागण्यातून मुलं कितपत शिकतात हे पण खरंच जाणून खूप शिकतात. खूप मी तर म्हणतो त्या मुलांच्या पेक्षा किंवा आपल्या पाल्यापेक्षा आई वडिलांनी आधी स्वतःचं काउन्सिलिंग करून द्यावं. ही तर सर सगळ्यात मोठी गरज आहे. आई वडिलांनी करून काउन्सिलिंग थोडस आपण एक स्टेप मागू म्हणे की त्यांना पालकत्व शिकवण्याची गरज आहे. वागायचं कसं हे शिकवायची गरज आहे. जनरली काय होतं सर घरात सांगा, जनरली 99% घरामध्ये आज काय वातावरण आहे, वडील विलन आहे, आई विलन आहे मुलांसाठी. जी मुलं 6वी-7वीच्या वरची आहेत, का असं चित्र? आई सांगते बाळा असं करू नकोस, बाळा असं करू नकोस. तिसऱ्या म्हणते असं केल्याशी पप्पाला नाव सांगणार बघ, मग पप्पा मारतात. अच्छा हा असं 90% घरात आहे सर. बापाची भीती बाप विलन करत हँडलिंगच्या पद्धती आहे सर. मुलगा आगाऊपणा नाही करणार तर कोण करणार? ऍक्सेप्टन्स. आपला विषय परत ऍक्सेप्टन्स होते. ऍक्सेप्टन्स करायला तो नाही आगाऊपणा करणार आहे, आता आपण थोडीच करणार आहोत. आपण त्यावेळेस असताना काय केलं नाही. आता माझाच किस्सा घ्या ना. आत्ताच्या गेल्या ऑगस्ट मध्ये कन्येला सोडायला शाळेत गेलेलो. तुमच्या मुली? हा, आमच्या मुलीला सोडायला गेलेलो. आणि तिथून एक ताई चाललेला, म्हणजे त्यांची मुलगी आमच्याच कन्येच्या शाळेत वर्गामध्ये. ते झाले तो वृंदाचे बाबा आहेत, त्यांना बोलव. मला बोलव वृंदाचे बाबा इकडे या. हा म्हणलं बोला. म्हणजे आमची मुलगी शाळेत जायला तयार नाही. म्हणलं बरं काय झालं? तुमच्या वृंदानं दम दिलाय, उद्या शाळेत मग तुला दाखवते. आता ह्याच्यावरती काय रिॲक्ट करावं? मी थोडंसं हसून सोडून दिलं आणि मग विचार केला, ही शाळेतली भांडण आहे. ही शाळेत असताना मी पण कधीतरी केलेलंच आहे की. हे जनरल आहे. तू तसं काय केलं तुला कळत नाही का? कशाला दम दिलायस? म्हणजे ज्या अनावश्यक दबाव मला करता येईल. म्हणजे तुम्हाला एक साधी गोष्ट थोडक्यात मला काय म्हणायचंय, पालकांचा मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण इन्व्हॉल्वमेंट खूप आहे. खूप तक्रारींमध्ये. हो 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 तक्रारींमध्ये म्हणायचंय. पालकांची मुलांशी चर्चा होत नाहीये, तक्रारी होत आहेत. तक्रारींमध्ये. आणि मग माझ्या मुलाला असं का बोलला म्हणून ते आता पूर्वी आपल्याला शाळेत सर शिक्षक खूप धपाटे घालायचे, खूप. का उलट्या भाषा.
कितीतरी वेळ आपण असे ओरवे उभं राहिलोय, हो हो कितीतरी अंगठे धरायला लावले. अगदी बरोबर. कधी आपण शाळेत गेलो, बरं केलं मास्तरनं मारलं ना तुला, अजून दोन अजून थप्पड मारा, मारा. अजून मारा, हो. आता एक जर माझ्या पोराला मारलं, बरोबर आहे. कुठल्या सरांना मारलं, चल. म्हणजे हे जे म्हणतात तुम्ही, हे 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 खूप वाढवायचं म्हणायचं का? हे म्हणजे फक्त त्यात नाहीये, मित्रांमध्ये म्हणजे आता दोन मित्र आहेत. आता माझ्याच कन्याचं उदाहरण घेऊ, त्या दोघीचं काहीतरी झालं असेल, तू तिला असं का म्हणलीस असं म्हणायला नसतं. मैत्री ही खूप पवित्र आहे, आपण मित्र खूप ध्येय मिळतात. हे काही सांगण्याची गरज नाहीये. अनुभव हा मोठा गुरु आहे. तुम्ही काय करा, फक्त बाळा तुझे मित्र तू जाऊ, तुमचा रोल संपतोय, संपलं. तुम्ही किती दिवस तिला स्पून फिडिंग करा, किती दिवस प्रत्येकाला, मुलगा असू दे मुलगी असू दे. एक तर काय ओव्हर पॅरेंटिंग आहे किंवा लेस पॅरेंटिंग आहे. आयडियल पॅरेंटिंग असते. आणि याचे दोन टोक आहेत, खेड आणि शहर. खेड्यात पॅरेंटिंग असते, शहरात ओव्हर पॅरेंटिंग आहे. बरोबर. आणि कसं होतं सर, परत तोच मुद्दा आहे. आपण सगळे कशासाठी धडपड देऊ, बरोबर आहे. बरं, आपल्या त्यातून काय पाहिजे, सुख पाहिजे, बरोबर आहे. आपल्याला अगदी बघा की लहान असताना आपल्या आजोबा, आपल्याला आजी आजोबा आई आपल्याला मंदिरात घेऊन जायची, सांगायची देवबापासमोर हात जोड आणि कशात ठेव, सुखात ठेव. हाय का वापस सुखात? 90% लोक उत्तर म्हणते सर हो. परत ऍक्सेप्टन्स इश्यू. आता याच्या पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपण सुखात आहोत का आपण सुखात आहोत असं आपल्याला जगाला दाखवायचं आहे? तुम्ही सुखात आहात दाखवणं आणि असणं का तुम्हाला दाखवायचं आहे? म्हणजे काय, 5 लाख रुपये खर्च करून मी ट्रिपला गेलो, तिचा मी फोटो काढतोय, व्हिडिओ करतोय, स्टेटसला ठेवतोय. स्टेटस कोणासाठी ठेवलं जातं? बाग मी आहे तिथं. बर, आपल्याला खरं जगाला दाखवायचं नाही आहे. आपल्याला त्या एका व्यक्तीला दाखवायचं आहे, आपल्या लिस्ट मधल्या हा त्या एका व्यक्तीला दाखवायचं की बघ रे मी तर गेलो. हा. आणि आपण स्टेटस ठेवलं फक्त बघत असतो, त्यानं बघितला का, त्यानं बघितला का, एवढं करून त्यानं बघितलं नाही तर तुमच्या 5 लाखाच्या ट्रिपला असतो काय का? आपण सुखी नाही हो. आपल्याला दाखवायचं मी लय सुखी आहे. काय सुख म्हणजे काय जरा, एवढं भारी चाललेलं आहे म्हणून काउन्सिलिंगची गरज आहे. तुम्हाला दाखवायचं आहे. अगदी परवाच एक जोक म्हणून आलेला की एक चोर आला आणि घरामध्ये आला, नवरा बायको धोवत होते. सला म्हणले का करा, त्यांनी पट 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 काय 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 काढून दिलं, म्हणजे मारू नका मला. चोर म्हणला असं नाही चालणार. तुझ्या भावानं त्या स्त्रीला म्हणतोय तुमच्या अॅनिव्हर्सरीला नेकलेस गिफ्ट दिलाय, तो म्हणला. तिला काय कळे ना, कसं काय हिला माहिती, तिला नेकलेस दिला. ते म्हणजे आता तरी माफ कर, आता सोड. तसं नाही म्हणला. नवऱ्याने अॅनिव्हर्सरी तुला आयफोन दिलाय की, ते पण तिला कळे ना, म्हणजे देते म्हणले दादा तुम्ही ज्योतिष आहे का चोर आहे सांगा. तुम्हाला कसं काय माहिती? ते म्हणला ज्योतिषी बितिषी नाही, आपण फेसबुक फ्रेंड आहे म्हणला. काय जगासमोर मांडायचं मला काही आहे. आपण कितपत सोशल झालं पाहिजे आणि सुख ही अत्यंत व्यक्तिगत गोष्ट आहे. हे खूप मोठं वाक्य मला वाटतं की सुख हे आपलं व्यक्तिगत आहे, अत्यंत व्यक्तिगत आहे. तुमच्यासाठी सुख तुमचं व्यक्तिगत आहे, माझ्यासाठी माझं व्यक्तिगत आहे. तुमच्या माझ्या सुखाचं कम्पॅरिझन होत नाहीये ना. मी एक आयफोन घेतला म्हणून तुम्हाला आयफोन घेऊन सुख मिळेल असं थोडीच आहे. बरोबर. मग ते तुम्हाला दाखवायचं आहे मी सुखी आहो. मग सुखाची आपण परिभाषा कशात मोजायला लागलो? भौतिक साधन. आणि मग समुपदेशन आपल्याला गरजेचं वाटतंय, हे आपल्याला समाजाला दाखवायचंय. आपण सर काय झालंय, झाकून ठेवायच्या गोष्टी सोशल मीडियावर सोशल करायला लागलो. आणि सोशल करायच्या गोष्टी
आपण परत झाकून ठेवायला लागलोय. म्हणून काउन्सिलिंगची गरज आहे. आम्ही व्यक्त होतोय, फेसबुकवर होतोय, इंस्टावर होतोय, व्हॉट्सअपवर होतोय, भावपूर्ण श्रद्धांजलीला होतोय. हे सर आपण इंट्रोवर्ट होतोय, एक्स्ट्रोवर्ट होत नाहीये. एखाद्या मित्राचं दुःखद गोष्ट घडली, काउन्सिलिंग कसं असतं सर, त्याला कन्सोल कसं करायचं असतं सर, कसं झालं मित्रा, त्यात तुम्ही त्याला व्हॉट्सअपवरती भावपूर्ण श्रद्धांजली, त्याला काहीही घेणं देणं नाहीये. ते शेवटी स्टेटस सारखं झालं. हा स्टेटस तुम्हाला दाखवायचं ना, बघ मला तुझी काळजी आहे. हे कुठं चालणार. त्यामुळे काउन्सिलिंगची गरज आहे सर. आपण समाजासमोर वेगळं चित्र निर्माण करतोय, आपण मुखवट्यात जगतोय, सगळा समाज आज मुखवट्यात जगतोय. का प्रोडक्ट्स वाढायला लागले, ब्युटी प्रोडक्ट्स, कारण तो ब्युटीचा मुखवटा घेऊन मला समाजात जायचा आहे. का ब्रँड व्हॅल्यू म्हणजे काय आहे? चांगला मोबाईल तुम्हाला घेऊन जायचंय, दाखवायला काय करायचं? आपल्या गरजा काय, आपला खिसा कसा आहे, आपल्या कुटुंबाची गरज काय, ह्याचा आपण तारतम्याने विचार करत नाही. कुटुंबाची गरज काय आणि आपण किती कुटुंबाला देतो, प्रायोरिटी ठरले नाही. आणि महत्वाचं म्हणजे किती देतो, त्यापेक्षा किती वेळ देतो. अगदी बरोबर आहे हा महत्वाचा आहे सर. मला तुमच्या ह्याच्यातून खूप असं जाणवतं की आपण कुटुंबासाठी जगतोय, त्याच्यासाठीच करतोय. आपण कधी कधी म्हणतो बरं, मी कोणासाठी करतो, बरोबर, तुमच्यासाठीच करतो. अरे पण तू करतोय त्याच्यात, पण तू पैसा देऊन फायदा नाहीये. अगदी बरोबर आहे, तू वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जर त्या तुझ्या मुलाबरोबर बस, बायकोबरोबर बोलत असणारच, बायकोवर काय झाला का डाबा, झाला का, चल दे जेवायला. आपण सर बोलत नाहीये, परत एकदा समजून घ्या. मी एवढंच बोलतोय, आपण दोन आहे. मी तुम्हाला पालक आणि मुलाचा संवाद सांगितला, तो तक्रार आहे, बोलणं नाही. नवरा बायकोचं बोलणं हे इन्फॉर्मेटिव्ह आहे, बोलणं नाही. इन्फॉर्मेशन देतोय, पोराची फी भरायची आहे, त्याला हे आणायचं आहे, डबा झालाय का, जेवण झालंय का, इन्फॉर्मेशन. बोलत नाही बाबा. आई वडिलांशी जातो, येतो, आलो, इन्फॉर्मेटिव्ह बोलतो. हे सोडून काय बोलतोय, आज माझ्या ऑफिसमध्ये असं झालं, मी असं केलं, काय वाटतं माझं चुकलं का, काय करायला पाहिजे तुम्ही, आज क्लायंट माझं असं झालं, काय करायला पाहिजे तुम्ही क्लायंटच्या बाबतीत. हे बोलत नाही. हे बोलणं झालं त्याच्या. हा, पत्नीसोबत कसं चाललंय, सासरे कसे आहेत, सासू कशी आहे, भाऊ कसा आहे, त्यांचं व्यवस्थित चाललंय का, तुझं व्यवस्थित का, तू दमली आहेस का दिवसभर, तुझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे, मुलाचा अभ्यास कसा चाललाय आपल्या, ह्या गप्पा कुठे आहेत. म्हणजे परत तेच आपण बोलतोय कोणाशी, म्हणजे ते मला कोणाच तरी वाक्यामधलं आठवत आहे, पुअर पीपल टॉक अबाउट पीपल, ग्रेट पीपल टॉक अबाउट आयडियाज. And what we are doing now, talking about people. तो असा, ती अशी, त्याचं स्टेटस, याचं स्टेटस, किती दिवस हे चालणार आहे. बरोबर. म्हणून काउन्सिलिंगची गरज आहे सर. आणि सर काउन्सिलिंग कसं होतंय सर, आपल्याला बेसिक सांगितलं ज्यावेळी आपण आंबेडकरांचं चरित्र वाचलं तर लक्षात येईल, पुस्तकाची साथ सोडली सर, वाचन सोडलं आपलं, त्यातून काउन्सिलिंग होत होतं, ते सबकॉन्शियस होतं. बघा, वाचनातून सबकॉन्शियस होतं, एकत्र कुटुंबातून सबकॉन्शियस होतं, त्याला वेगळ्या व्यक्तीची गरज नव्हती. आज समाज किती पुस्तक वाचतो, 1% बरोबर. त्या 1%तली सुद्धा अर्ध्या टक्के लोक फक्त दाखवण्यासाठी येतात, मी पुस्तक घ्यायला चाललोय आणि एवढी मोठी लायब्ररी आहे बरं का. कुठलाही यशस्वी पुरुष घ्या, स्त्री घ्या, त्यांना त्यांचं शेड्यूल विचारायचं दिवसभराचं. अगदी शाहरुख खानला विचार, रोज 10 पान वाचल्याशिवाय झोपत नाही सर. स्ट्रेस रिलीज. मग काउन्सिलिंगची गरज नाही तुम्हाला, तुमच्याकडे ही साधनं नाही आहेत, म्हणून तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे. बरोबर. आता एक फॅक्टर असा विचारायचा, स्त्रिया आणि पुरुष ह्या दोघांनी, म्हणजे मी मुलांचा विषय सोडतो, स्त्रियांना कितपत काउन्सिलिंगची गरज आहे आणि पुरुषांना कितपत गरज आहे.
कसं होतंय बघा, जास्त गरज कुणाला हे आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. पण आपल्याला गरज कधी होते ह्या प्रश्नाला आलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. हा, जसं म्हणजे आपण सुरुवातीलाच बोललो की चूक मान्य करणे. हा, आता बघा, काउन्सिलिंगची गरज कधी निर्माण होते? ज्या वेळेला आपल्या मनामध्ये गोंधळ होतो. बरोबर आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं जर तुम्ही थोडक्यात कंपॅरिझनला गेला तर तुम्हाला समुपदेशनाची गरज असेल. मग तो पुरुष असू दे स्त्री, जो मोकळा आहे, स्टेटस बघत बसला, हे जर सारे बघितलं का फिरायला गेला बरं का, मी जॉब करतोय, काय उपयोग आहे जॉबचा, त्याला काउन्सिलिंगची गरज आहे. सेल्फ स्त्री आहे, घरात बसली, माझी मैत्रीण जॉब करते आणि मी घरात पोरं सांभाळते, काय उपयोग आहे जगण्याचा? हे सासू अशी करते, सासरा असा करतो, हे असा करतो, तिला काउन्सिलिंगची गरज आहे. म्हणजे पुरुषालाही गरज आहे, स्त्रीलाही गरज आहे. ज्याचा मेंदू रिकामा आहे, ज्याच्या भावना उथळ आहेत, त्याला काउन्सिलिंगची गरज आहे. मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल. हे सुंदर उथळ भावना आहे, त्याचा मेंदू रिकामा आहे किंवा ज्याला दिशा नाहीये काहीच नाही. किंवा कंपॅरिझन करतोय स्वतःला किंवा आपल्या कुटुंबाला, की मी इथं आहे, मला इथं जायचंय, तो तिथे गेला. बरोबर. त्यावेळेला हे जे काउन्सिलिंगची गरज खरंच लागणार आहे. आणि आजकालच्या जगात म्हणजे पावलोपावली ही गोष्टी आपल्याला दिसतात. अगदी बरोबर दिसतात अगदी. आणि मी तर म्हणजे मुलांचं काउन्सिलिंग करण्याचे ते आपण स्वतःला करून घेऊ. सेल्फ काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे. सेल्फ काउन्सिलिंग काउन्सिलिंगचे जे प्रकार आहेत त्याचा सेल्फ काउन्सिलिंग हा महत्वाचा आहे. ज्या वेळेला तुम्हाला काय म्हणू आपण थोडंसं स्वतःच किंवा कुटुंबाची ओळख आहे ना होते ना, ते तुम्ही सेल्फ काउन्सिलिंग करू शकता. बरोबर. नाहीतर तुम्हाला एखाद्या मित्राची गरज आहेच. काउन्सिलर सर बरं फक्त कौटुंबिक अडचणीसाठी, बाहेरील अडचणीसाठी, करिअरमधल्या अडचणीसाठी असं नाही. खूप जेवढे अडचणीचे प्रकार आहेत त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या काउन्सिलरची गरज आहे. तर सर आपल्याला थोडं वेळेचं बंधन आहे. हो नक्कीच. त्यामुळं हा विषय बोलण्यासारखा खूप आहे. नक्कीच. मला तर आता असं वाटत की अजून तुमच्याकडे 2-3 केसेस ऐकायच्या. नाही नक्की आपण ऐकूयात की आपण ह्या केसेस नेक्स्ट पार्ट मध्ये घेऊ. चालेल. आणि याच्यामध्ये आपण अजून विस्तृत पद्धतीने की तुम्ही एक केस टू केस बोला की बोलूया आपण की जेणेकरून की आपले जे श्रोते आहेत किंवा आपले प्रेक्षक आहेत त्यांनाही समजून जाईल की बाबा माझ्या जीवनातही असं करते. तर आपण सरांच्याकडे एकदा काउन्सिलिंग करूया. आणि एक काय म्हणतात एक मेंटल स्टॉक असतो आपला की तो आपल्याला बाहेर पडत नाही, आपल्याला समजत नाही. बरोबर आहे. कधी ते आपण बोलतो त्यावेळेला मला काही गोष्टी समजतात, मला तो जरा मी त्यातनं बाहेर पडतो, मला तिथे वाईट वाटतं. तर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये याबद्दल बोलूया. नेक्स्ट पार्ट आपण नक्कीच वेगवेगळ्या केसेस बघूया. आणि आज आपण चांगल्या केसेस पाहिल्या म्हणजे ज्या सॉल्व्ह झाल्या. अनसॉल्व्ह का राहतात केस त्याच्याबद्दल मला बोलायचं. नेक्स्ट पार्ट आपण बोलूया. त्याच्याबद्दल आपण नक्की बोलूया. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून इथवर आलात आणि तुमचे खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. चुका मान्य करायला लागा. भले जगाशी काही बोलू नका, जगाशी मान्य करू नका. आधी स्वतःला चूक मान्य करायला लागा. खूप गोष्टी सॉल्व्ह होतील. खूप गोष्टी सॉल्व्ह होतील. तुमचं तुम्हाला कळायला लागेल की आपण कुठवर आहोत आणि आपण काय चुकलो. आणि सुरुवात स्वतःपासून करा. रोज झोपताना मान्य करा की मी आज ही चूक केली. त्याच्यानंतर आपण घरच्यांशी बोलायला लागू. बरोबर. घरच्यांचा सरांनी जो जेवताना आपण ही चूक केली हे मान्य करायचा उपक्रम सांगितला तो आधी स्वतःशी मान्य करायला लागा. आपोआप आपण दुसऱ्याशी बोलून मान्य करू लागतो. आणि सर इथून मी रजा घेतो तुमची. धन्यवाद. आणि असंच तुमचा लाभ राहू. आणि नेक्स्ट पार्ट मध्ये आपण खूप मोठ्या गोष्टी बोलू. चालेल नक्की. चालेल. धन्यवाद. येऊ.